मंडळी, तुम्ही जर चणा डाळ एक वाटी 2 ते 3 तासासाठी भिजवून घेतली आणि त्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ग्राइंड करून घ्यायची. जाडसरच ठेवायची, जास्त बारीक नका करू. त्यानंतर आहे ते तेल किंवा तूप घ्यायचं आहे कढईमध्ये आणि बारीक बारीक असे भजे काढून घ्यायचे आहेत. अगदी कलर वगैरे चेंज करायचा नाहीये. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने साईडला काढून घ्यायचे. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं आहे. बारीक नाही करायचं, थोडीशी असं फिरवून घ्यायचं आहे. पाहू शकताय मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे सर्व मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये काजूचे काही काप आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. लक्षात ठेवा, प्रमाण 1 वाटी चणा डाळ आहे तर 1 वाटी त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. वेलचीची पूड थोडीशी टाकायची आहे. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला गरज असेल तर, वाटत असेल तर टाका, नाही टाकलं तरी हरकत नाही. त्यानंतर छान असे एकतारी पाक बनवायचा आहे. तर पाक छान तयार झालेला आहे. त्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचंय. काजूचे काप आहेत ते टाकून घ्यायचे. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. खूप छान असे लाडू तयार होतात आणि 3 ते 4 दिवस हे लाडू आरामात टिकले जातात. तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.